सांबजे नमः पार्वते हर हर महादेव। इधर ढिल्ला आहे ना, ते बटन ढिल्ला आहे वाटायला। हो, ते बोलून बोलून ढिल्ला झालंय। हो, बराच वेळापासून आपण या ठिकाणी बसून आहात। थोडासा सुस्ती जाण्यासाठी 1 मिनिटासाठी आपण स्मरण करणं जरुरी आहे। तदनंतर 5 मिनिट प्रवचन आपण सुरुवात करू। सांबजे नमः पार्वते हर हर महादेव। सांब सदा शिव, 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 सांब सदा शिव। शिवाय नमः शिवाय। मला तुम्ही काय म्हणलं काय कसं मी बोलण्यामध्ये मला तिकडलं ऐकलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला शिवाय नमः ओम नमः शिवाय। महाराज बोलतील शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम। सच्चिदानंद सद्गुरु महाराज की, महात्मा सर्वेश्वर महाराज की, मज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की, सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की, सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज की, सद्गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज की, सद्गुरु सिद्धलिंगेश्वर शिवाचार्य महाराज की, सुमकुंत महाराज की। उगा बसलेले लोकांच्या महाराज की। गप्प बसलेले सर्व गुरुमौलीच्या चरणी अनंत वंदन करू। या माऊलीच्या स्मरणार्थ या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताह या माध्यमातून आज विशेष करून प्रसादाचा दिवस आहे। प्रसाद रूपी कीर्तन सेवा नावंदे गुरुजी आपल्याला विस्तारपूर्वक या ठिकाणी निरूपण केलेले आहेत आणि त्यानंतर सर्व गुरुमौलीचा आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। माऊलीचा जो अनुभव आहे, ज्यांच्या सानिध्यामध्ये काही दिवस काही वेळ आम्ही राहिलेले आहोत। महाराज बोलत नव्हते, मी आल्यानंतर एवढंच म्हणायचं, असंच वडायचं होते। मी म्हणायचं हे का वय भानगडी, काय नाही आप्पा, रथ वडायचं, म्हणजे बोलत नव्हते ना, मौन होते ते। तर त्यांच्या मौन संकल्प जो तप आहे
त्या तपाच्या बलाने या ठिकाणी पूज्य गुरुमाऊली डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य गुरुमाऊली त्यांच्या योग तपानं या ठिकाणी ते आपल्या मठाला लाभलेले. हे एकमेव त्यांच्या तप आहे, दुसरं काहीच नाही. ते बोलत नव्हते म्हणून या ठिकाणी बोलणाऱ्या महाराजांना या ठिकाणी त्यांनी बोलावून घेतले. ते फक्त न बोलता बरेचसे कार्य गुरुमाऊली या ठिकाणी ते करत आहेत. आप्पाजी सांगितले तर हे सगळं पडित पडलेले होते आणि अस्तव्यस्त असताना या मठामध्ये आम्ही येऊन गेलो. परंतु या ठिकाणी भरपूर परिवर्तन होत असलेले प्रत्यक्ष आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर या कार्यक्रमासाठी अनेक भाविक भक्त सहयोग दिलेले आहेत आणि करत आहेत. आणि करत असलेले व्यक्ती ज्यावेळेस त्यांच्या सत्कार होत नसेल किंवा त्यांच्या स्तुती होत नसेल, बिलकुल आपण नाराज होता कामा नये. मला सुद्धा कधी कधी लोक म्हणतात, महाराज तुम्ही तर नाराज तर झाला नाही का म्हणून. मला सुद्धा म्हणतात. मी म्हणतो नाराज होणारे महाराजच नाही होते. लक्षात आलं. ಮಾಡಿದೆ ನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಹೊಳೆದರೆ ಏಡಿಸಿ ಕಾಡಿತ್ತು ಶಿವನ ಡಂಗುರ. ಮಾಡಿದೆ ನೆನ್ನದಿರ ಲಿಂಗಕ್ಕೆ, ಮಾಡಿದೆ ನೆನ್ನದಿರ ಜಂಗಮಕ್ಕೆ, ಮಾಡಿದೆ ನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಹೊಳೆದರೆ ಏಡಿಸಿ ಕಾಡಿತ್ತು ಶಿವನ ಡಂಗುರ. म्हणून गुरुमाऊलीसाठी, लिंगासाठी, जंगमासाठी आपण जे सेवा करतो ते सेवा केल्यानंतर त्या सेवाबद्दल सांगून बिलकुल घेऊ नये. सांगून घेत असेल तर डांगुरी पिटते म्हणे. कोणाचा? शिवाचे. लक्षात आलं का? म्हणून संपूर्ण वाया जाऊ शकते. आता आठवण करून आपण या ठिकाणी तुमचा सत्कार करू लागलो. आता म्हणत होते आतापर्यंत झालं का? आपण म्हटलं तर झालं. म्हटलं काय झाले? सत्कार झालेले म्हटलं. मी बोला आप्पाचं प्रवचनच होऊन गेलं असं वाटलं होतं. तर सांगायचं म्हणजे आपल्या वीरशैव लिंगायतांमध्ये एक मोठा बिमारी आहे. लक्षात आलं का तुम्हाला? ते बिमारी कोणतं? म्हणजे त्यांना स्तुती आवडते, त्यांच्या तारीफ आवडते, त्यांचा सत्कार आवडते. म्हणून आपल्या धर्मामध्ये बिलकुल ह्याला मान्य नाही. ज्यांचा सत्कार होत असते त्यांचे पुण्य थोडं कमी होत जाते. म्हणून सत्कारला जास्त महत्व न देता सत्कार्याला महत्व द्यावे. परवा माझा मी अनुभव सांगतो. माय ऐकलं का सगळे? बराच वेळ बसून आत थकून गेला असेल. परंतु मला बी औरंगाबादला जायचंय. माऊली कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आला. कंटिन्यू मध्ये त्यांच्या कॉन्टॅक्ट चालू होते. तर मी प्रयागराजला गेलतो. माय ऐका थोडा, मी अनुभव सांगतो माझा एक मिनिटामध्ये. गणेशानंद गिरी महाराजजी आम्हाला त्या ठिकाणी घेऊन गेले होते. माझं काही इच्छा नसताना सुद्धा त्यांनी, अप्पा तुम्ही यावंच लागते, आपको आना ही पडेगा, आपका सानिध्य मुझे स्नान करना है, म्हणून त्यांची हिस्ट्री मी बोलत नाही. तर आम्ही त्या रात्री 12 वाजता त्या ठिकाणी पोहोचलो. प्रयागराजला पोहोचलं तर त्या ठिकाणी सुद्धा फूल वगैरे घालून सगळं सजावट करून ठेवले होते. आमचा सत्कार करून घेतल्यानंतर ज्या ठिकाणी रात्री 12:30 वाजले सगळं करायला, जाऊन बसल्यानंतर एक माताजी म्हणते, महाराज जी आपका बारे में बहुत मैं सुना है, आपने बहुत सत्संग सुनाते कहते मराठी में, फिर भी अभी थोड़ा सत्संग सुना. किती वाजले? रात्री 12:30 वाजले.
तो तिथं असलेले गुरु महाराज अप्पासारखे त्यांनी म्हटले, गुरुजी आपके वास्ते उन्होंने अभी जागरण बैठे हुए हैं, आपका सत्कार के लिए बैठे हुए हैं, आपको कुछ तो यहाँ पे 5 मिनिट तो आपको यहाँ पे बोलना ही पड़ेगा. नंतर त्या माताजीचा परिचय करून दिले. मी थक्क झालो त्या माताजीचा परिचय करून दिल्यावर. तर तो महाराज काय म्हणाले, हे देखो अब्बाजी, हे अमेरिकी से आए हुए माताजी है, फिर कुछ नहीं, इन्होंने 40 लाख रुपए दिए मुझे डोनेशन यहाँ पे सेवा करने के लिए. कितना? 40 लाख. मी म्हणलं आमच्या आयुष्य चालले 40 लाखामध्ये म्हणलं. लक्षात आलं का? तर मी म्हटलं ठीक है, 40 लाख तो दिए, अभी 1 महीने के लिए यहाँ पे इन्हों रहने वाले हैं मेरा पास, रह करके खाना पकाते हैं, सब्जी साफ करते हैं और झाड़ू मारते हैं, भांडे घासतात, सगळं टोटली काम ते जवळजवळ ते 50 वय असेल त्या माताजीचं, तेवढा सेवा करून सुद्धा ते थकलेले नाही. तर सांगायचं म्हणजे फक्त देऊन मोकळं होण्यासारखा काही लोक नाहीत, तन मन धन सेवा करणारे लोक त्या ठिकाणी मी पाहिलं. तर 3 दिवस राहिलो होतो, ते कंटिन्यू मध्ये त्यांच्या कामाबद्दलच मी बोलत होतो. आणि ते महाराजाला म्हणत होते, गुरुजी को आपने अभी बताया, अभी कोई आए तो मेरा बारे में मैं धन दे सो कुछ बताना नहीं, कोणाला सांगूच नका म्हटली तिने, मैं तो सेवा किया. तर तेवढं करून तेवढंच नाही, अजून बघा काय काय दाता राहतात. मी अवधेशानंद गिरीजी यांच्या सत्संगमध्ये गेलो, त्या ठिकाणी मी ऐकत होतो. आल्याबरोबर आम्हाला मोठा सत्कार केले. हे गणेशानंद गिरीजी फार प्रचारक व्यक्ती आहे. दिल्लीमध्ये 100 कोटीचं मठ आहे त्याचे, दिल्लीच्या पलीकडे हरियाणामध्ये. तर हे जाऊरचे ते गुरु महाराज 30 वर्षापूर्वी आमच्या जवळ येऊन आम्हाला भेटून ढोर राखत होते. मला विचारले होते, किसका पीछे लगने से हमारा भला होगा, संत का पीछे लग जाओ तुम्हारा भला होगा, एवढंच म्हटलं होतं. आता त्यांनी जगद्गुरु झाले. तिथं 100 कोटीचा मठ बांधले. 12 वर्ष अमेरिकामध्ये राहिले. अनपढ व्यक्ती 18 भाषामध्ये तो भाषण प्रवचन करतो. तर सांगायचं म्हणजे त्या अवधेशानंद गिरीजीचं मठात गेल्यानंतर आम्हाला मोठा सन्मान मिळाला. त्या ठिकाणी त्या गुरुजीला काय परिचय करून देते, हे देखो हे जंगम समाज के वीरशैव लिंगायत महामंडलेश्वरी जी है. माझा परिचय करून देते तिने. वीरशैव लिंगायत जंगम समाज के महामंडलेश्वरी जी है, इन्हों सुवर्ण का थाली में खाना खाते हैं. आम्हाला जवळ ते स्टीलचं थाली बी नाही, त्यांनी परंतु परिचय करून देते तेव्हा. म्हणजे तेवढं सांगायचं म्हणजे एवढं उत्सुकताने त्या ठिकाणी ते बोलत होते. नंतर मी परिचय अवधेशानंद गिरीजी, ते मोठं पोहोचलेले लोक संत ते, त्यांनी सांगितलं, हे देखो स्वामी जी, हे जो टेंट बना है, एक व्यक्ति ने 400 करोड़ रुपए मुझे दिए, बोले 400 कोटी. बघा आमचं काय हाल बेहाल. म्हणून या ठिकाणी मोठी गोष्टी नाही. आप्पाजी जे संकल्प या ठिकाणी केलेले, आप्पा बोलत असताना माझं लक्षात आलं, हे या ठिकाणी अखंड अन्न छत्र चालावं म्हणून एक मोठा उद्देश गुरुमाऊलींचा आहे. तर येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना या ठिकाणी प्रसादाचं व्यवस्था व्हावी, एवढंच उद्देश आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी कर्नाटकमध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रसाद घ्या, प्रसाद घ्या, प्रसाद घ्या, गुरुप्रसादाची थोरी महिमा असेल श्रेष्ठ भारी. 2 प्रकारचा प्रसाद त्या ठिकाणी मिळावा लागतं. आणि तुम्ही आलात हॉटेलमध्ये खाल्ला, तिथं येऊन 2 गोष्टी विचारलात, निघून गेला, तुम्हाला समाधान होणार आहे का? नाही. म्हणून 2 प्रकारचे प्रसाद मठाला आल्यानंतर तुम्हाला मिळणं जरुरी आहे. एक प्रसाद घ्या, बाहेरचा भंडारामध्ये जेवण करा. दुसरा प्रसाद 2 गोष्टी ऐकून घ्या, काही ना काही परिवर्तन होईल. प्रॉब्लेम भयानक होऊन चालले. मी प्रत्येक दिवस प्रत्येक ठिकाणी मी जात आहोत आणि अघटित घटना ऐकत आहोत.
काय त्यांच्यासोबत पळून गेले, स्वर्ग झाले होते, असं गडबड झाला, फाशी घेऊन मरून गेले, फाशी पडले होते. कालच उदगीरला गेलतो मी, नाव घेत नाही, हे चालू आहे बापू चालू, लक्षात आलं. तिथं काहीच कमी नाही, अब्जोपती आहे उदगीरला, नाव घेत नाही आपण, नाही तर तोंडावर जिथे जवळच आहे. हा, नाही तर तिथं जाऊन सांगतील तुमच्याबद्दल बोलले म्हणून, हे हुशार आहेत महाराज. तर ते फाशी घालून घेतले. काय कमी आहे? मी मला काय कमी आहे काय तुला? खायला काही कमी नाही, प्यायला कमी नाही, अब्जोपती आहे, आणि गाडी घोडा बंगला सगळं गोष्टी व्यवस्थित आहे, द्या 4-5 फॅक्टरी आहे, मग फाशी कशाला घेतली? ते फाशी तर घेतलं तर घेतली. ते किरकिरीमुळं मी गेलो होतो एक दिवस, आणि बरेचशा लोकांना मी रुद्राक्षी देतो, त्या मायला सुद्धा रुद्राक्षी दिलो. ते रुद्राक्षी माझ्या जवळच राहते, लोकांना दिसत नाही. लक्षात आलं का? दिले की थोडा भावना जागृत होते. आपल्याला बी दिलो, लक्षात आलं का? मला बी द्या म्हटले, देऊन टाकले. सांगायचं म्हणत ते दिलं. ते फाशी घेताना काय झाले, ते रुद्राक्षी आडवा आले, रुतले आणि बोंबलत बसले तिथं, फाशी पडले नाही. आणि त्यावेळे त्यांनी सांगितलं, या रुद्राक्षीमुळं रक्षा झाली अप्पा, काय करावं, नाही तर माझं बायको मरून जात नाही. मग मला सांगा, का मरायचं काय गरज होती त्याला? एकमेव कारण आहे. 3 गोष्टी माणसाला बर्बाद करते, एक बाटली, एक बाई, एक पत्ता, एक खाणं, एक 4 गोष्टी. त्यासाठी ह्या 4 गोष्टीपासून फार सावधान राहावं लागतं. मी म्हटलं, बापू वाईट नजर बरोबर नाही, आजपासून त्या ठिकाणी तू गेलास तर पुढे हे तुझा बायको राहणार नाही, अजून फाशी घेऊन मरणाराचे म्हणून सांगून आलो. म्हणजे प्रसाद, बाहेरचा प्रसाद बी घेणं महत्वाचं आहे, गुरुमाऊलीचा प्रसाद बी ऐकणं बी फार महत्वाचं आहे. लक्षात आलं का? एवढा तुम्ही वेळ बसून आहात, कुठल्या गुरुमाऊलीचं शब्द कसं कानात पडते काय सांगता येत नाही, तुम्हाला जागृत अवस्था ठेवू शकते. म्हणून या मंगलमय प्रसंगी 2 प्रसाद या मठामध्ये निरंतर चालावे म्हणून एक सुंदर संकल्प आहे. तर मी बी मन्मथ स्वामीला मी संकल्प केलो, मी सार्वजनिक रूपानं बोललो, काय एक मेंबरला 11-11 हजार रुपये ठेवलो होतो. आपण किती ठेवले की मला माहित नाही, 11,000 ठेवले. 11-11 हजार किंवा 5-5 हजार, दोघं मिळून केलं तरी 5-5 हजार. त्या प्रकारे मी संकल्प केलो. माझ्याजवळ 40 लाख रुपये जमा आहे अन्नछत्राचे. कुठं? कपिलदारमध्ये अन्नछत्र चालविण्यासाठी. येणारे जाणारे, फक्त आम्ही वरण भात देतो, चपाती वगैरे देत नाही, कारण पडतळ खात नाही. आप्पा आता बोलले डबल करून टाका, मले अमृतप्पा म्हणले की काय डबल करून टाका, 40 लाखाला 80 लाख करून टाका. 80 लाख करायचं असलं तर द्यावं लागते अजून डबल. तर तिथं चपाती बी मिळते, भाजी बी मिळते, पोळी बी मिळते, काही मिळते. पैसा वाढले की तिथं अटेम्प्ट वाढणारच आहे. हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा एक 25 रुपयामध्ये पोट भरून जेवण द्या मला तर वरण भात देऊन टाकते, खाऊन घ्या पोट भरून. आम्हाला चपाती पाहिजे मला तर 50 रुपये द्यावं लागते. तसं वाढत जाते. त्याकरता या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था व्हावे आणि नंतर गुरुमाऊलीचा आशीर्वचन बी या ठिकाणी मिळावे, हे सदुद्देश आहे. तर असंच मी बोलता बोलता काही गोष्टी माहीत ऐकले की नाही, काही गोष्टी नवरा बायको दोघांचे मन एक राहते. कधी कधी नवरा बायकोला विचारूनच दान करते कधी कधी. आणि माझं ते दाम्पत्य पूजा ठेवतो प्रतिवर्षी मी कपिलधारला. दोघं बसले पूजाला बसता बसता मी असं प्रवचन केलं आप्पासारखं त्यांच्या मनामध्ये देण्याचा भाव जागृत झाला त्या ठिकाणी. आणि बायकोला मला असं मारली, लागली नाही ना तर असा ठोकर मारली त्या नवऱ्याला, काहीच म्हटले नाही. नंतर मग तुम्हाला कस काय मारले हो, तुम्हाला नको म्हणून सांगितले हो महाराज. म्हणजे धर्म कार्य करत असताना माय तुम्ही कोणा तुमच्या पतिदेवाला
ह्याला काय म्हणतात तो कोपर मारू नका हो शांत. हे प्रत्यक्ष घडलेले घटना आहे. त्याकरता कधी कधी तुम्ही द्यायचं असलं तर नवऱ्याला बी सांगू नका, आणि पतिदेव देत असलं तरी बी पतिदेव पत्नीला सुद्धा सांगू नका. आणि दोघांचं प्रेम एक असेल तर बिलकुल दोघांच्या मनानं तुम्ही देऊ शकता. एक मोठा कार्य आहे. तर हे भव्य वास्तू पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल, कारण सर्व गोष्टीसाठी आपण मरमर करतो, परंतु या जगासाठी जनहितासाठी आम्ही एवढा त्याग करून, एवढा मोठा त्यागाचा कपडा घालून सुद्धा आम्ही सेवा करत आहोत, परंतु आमचा लोक विश्वास करत नाही. म्हणून हे मोठा भव्य काम आहे. त्या कामामध्ये तुमचा सर्वांचा सहयोग आहे. असंच सेवा करण्याच्या शक्ती सद्बुद्धी गुरुमाऊलीचा आशीर्वाद. आणि यात्रा महोत्सव आहे. आपल्याला मी म्हटलं रथयात्रामध्ये मी येऊ शकत नाही अप्पा, म्हटलं तर उशीर झाला तर हरकत नाही अप्पा, 2 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बोलून पुढे तुम्हाला मोकळं करतो असं म्हणून म्हटले. आमचा रामरावजी फार निष्ठावंत व्यक्ती आहे, फार छान बोलतात. बरेचसे वेळ ते तारीख काढल्यानंतर मला सूचन करतात, परंतु मी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. अशा भानगडी घडत राहते. त्याला वाटत असेल माझ्या कार्यक्रमाला आप्पा येतच नाही, तसं काही नाही आहे. आणि पूर्वी काही बघा 5-6 महिन्यापासून आम्हाला तारीख बुकिंग असतात, म्हणून फार सुंदर सेवा. त्यावेळी आलतो म्हणे. सुंदर सेवा करणारे व्यक्ती आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांनाही असो. आणि या ठिकाणी जे जे काही विचार करत बसले असेल तर संकल्प आज गुरुप्रसादाची थोडी म्हटल्याप्रमाणे आज संकल्प गुरुमाऊलीच्या चरणी. आता पैसा नसला तरी बी नसलं, नाव लिहून जावा आणि नंतर पैसे आणून द्या, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी